नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर महाराष्ट्र एमसीए सीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स या सेक्शन मधले मोस्ट इम्पॉर्टंट प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि एकंदरीत मॅथ्सचे क्वेश्चन जे असतात ते प्रॅक्टिस केल्याने भरपूर येत आहेत. त्यामुळे मॅथ्सचं जे सेक्शन आहे ते त्यामधले प्रश्न खूप प्रॅक्टिस करा, त्याची तुमचा खूप छान अभ्यास होईल आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीए सीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा असणार आहे. ग्लोबल ऑनलाईन ॲपवर डेमो क्लासेस सुद्धा अवेलेबल आहे आणि आमची नवीन बॅच जी आहे ती 26 जानेवारीपासून आपण सुरू करतो आहे. याची जी फीस आहे ती 4,000 रुपये आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. There are two inlet pipes PQ and one outlet pipe R in a tank. P and Q can fill the tank in 20 minutes and 10 minutes respectively. बघा, P 20, Q 10. R is 50% less than P. Okay. P and R are opened together, but after 4 minutes, P is replaced with Q. Find the total time required to fill the tank completely. ओके, इथपर्यंत आपलं झालेलं आहे. याचं जे एलसीएम काढलं आपण तर काय किती येणार? एलसीएम 20 युनिट. ठीक आहे, म्हणजे 20/20 इज इक्वल टू 1 अँड 20/10 इज इक्वल टू 2. ठीक आहे, आणि हे 50% ऑफ 1 म्हणजे किती? 0.5. मग नेट काढत असताना आपण काय करतो? 1 मायनस 0.5 म्हणजे 0.5 युनिट. ठीक आहे, वर्क डन इन 4 मिनिट्स 4 इंटू 0.5 इज इक्वल टू 2. आणि मग रिमेनिंग वर्क जो आहे ते आपण 20 मायनस 2 इज इक्वल टू 18 युनिट्स. म्हणजे काय म्हटलं? फाइंड द टोटल टाइम रिक्वायर्ड टू फिल द टँक कम्प्लिटली. 18 झालेलं आहे. त्यानंतर मग आफ्टर 4 मिनिट काय म्हटलेलं? आफ्टर 4 मिनिट. आफ्टर 4 मिनिट देन काय होणार? 2 मायनस 0.5 हे 2 जे आहे इथे घेईल आणि 1.5 युनिट येईल आणि 18 डिवायडेड बाय 0.5 म्हणजे 1.5 म्हणजे किती येणार? 12 मिनिट्स आपलं उत्तर येणार. ठीक आहे, त्यानंतर मग टोटल टाइम मध्ये आपण काय करू? 12 प्लस 4 म्हणजे 16 मिनिट्स जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. द टोटल टाइम रिक्वायर्ड टू फिल द टँक कम्प्लिटली इज 16 मिनिट. हे इथे काय आहे? काही आपण व्यवस्थित क्वेश्चन वाचायचा आणि तिथे जे रिक्वायरमेंट दिले ते पूर्ण करत जायचं. त्यानुसार आपलं उत्तर येत आहे. तर 2 इनलेट पाईप्स एक्स अँड वाय 36 अँड 48 याचा पहिलं तर एलसीएम काढून घ्यायचं पटकन. किती येतो? 144. ठीक आहे, 144 बाय 36, 144 बाय 48 म्हणजे 4 आणि हे 3 आणि या दोघांचं 4 into 7 एवढं करू घ्यायचं. आफ्टर 4 बोथ आर ओपन टुगेदर फॉर 12 मिनिट्स. द इफिशियन्सी ऑफ पाईप एक्स इज रिड्यूस टू हाफ अँड पाईप वाय बिकम ट्वाइस. ठीक आहे, 12 मिनिटं म्हणता आहे त्यामुळे 7 into 12 म्हणजे किती असणार आहे? 84 युनिट. मग हे 144 मधून 84 युनिट मायनस करायचे म्हणजे किती येतं? 60 युनिट. ठीक आहे, आता काय म्हणते? आफ्टर 12 मिनिट. आफ्टर 12 मिनिट काय म्हणताय? एक्स इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 2 म्हणजे 2 आणि वाय इज इक्वल टू 3 into 2 कारण ते काय आहे? डबल आहे. हा हाफ आहे आणि हा डबल आहे. ठीक आहे, त्यानंतर मग काय? हे दोनांना ऍड करा. 2 प्लस 6 म्हणजे 8 आणि मग न्यू टाइम 60 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 7.5 मिनिट म्हणजे 7 मिनिट्स 30 सेकंड असं त्याचं उत्तर येणार. हाऊ मेनी मोर मिनिट्स? 7 minutes 30 seconds to fill the reservoir. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे इनलेट पाईप एक्स अँड वाय कॅन फिल अ रिझर्वायर इन 10 मिनिट्स अँड 15 मिनिट्स. 10 and 15 and 30 याचं काही 30 येणार है ना. 10 30 by 10 30 by 15 and 30 by 30 म्हणजे 1 2 आणि 3. 3 plus 2 -1 कॅन झेड काय करतो? एम्प्टी करतो म्हणजे -1 करतो. ठीक आहे, 4 युनिट. मग टोटल वर्क किती आहे? 30 आहे डिवाइड बाय 4 म्हणजे 7.5 मिनिट. तिन्ही पाईप जर का ओपन राहिले तर आपल्याला 7.5 मिनिट्स लागणार रिझर्वायर भरायला कम्प्लिटली भरत. ठीक आहे, नंतर समोरचा प्रश्न आहे इनलेट पाईप ए इज कॅपेबल फिलिंग रिझर्वायर 32 मिनिट्स. ए इज इक्वल टू 32
and B is equal to 48. Okay. Answer LCM 96. Both pipes are open together, but after 8 minutes, the flow rate of pipe A doubles and rate of pipe B reduced to half. Okay. तसंच सारखंच आहे आपलं सारखंच है ना 96/32, 96/48. 3 unit, 2 unit. 3 plus 2, 5 unit. 8 into 5, कारण 8 minutes म्हणते 8.40 युनिट. मग हे 96 मधनं 40 मायनस करायचं म्हणजे 56 युनिट. ठीक आहे. आता नवीन रे ए डबल म्हणताय ना, ए इज इक्वल टू 2 into 3 म्हणजे 6 आणि बी इज इक्वल टू 2 divided by 2 म्हणजे 1 आणि हे 6 plus 1 7 म्हणजे हे आणि मग काय करायचं, या 56 मधून डिवायडेड बाय 7 म्हणजे किती येणार आहे, 8 मिनिटं येणार आहे. How many additional minutes will it take to fill the reservoir completely? 8 minutes more to completely fill the reservoir. 8 मिनिटं लागणार. अशा पद्धतीने फास्ट याच्यामध्ये ते करावं. 8 water tank has 3 outlet pipe ABC. A fills 4 pot in for 24 minutes. A is equal to 24/4. B is equal to 60/8. 8 pots in 1 hour. 1 hour म्हणजे 60. 5 minute आणि हे 6 मिनिट. सी काय करतो आहे, 20 minutes मध्ये करतो म्हणजे 10 मिनिट. In 2 hours, if all the taps are open together, what is the capacity of the tank if the pot can hold 7 liters of water? 120/6 is equal to 20. 120 into 8/60 म्हणजे 16 pots. नंतर C चं काय, 120 divided by 10 म्हणजे 12 pots. टोटल किती झाले, 20, 16 आणि 12 म्हणजे 48 पॉट्स 2 तासात बनणार आहे. ठीक आहे. कॅपॅसिटी 48 into 7, 336 लिटर्सची कॅपॅसिटी असणार आहे. कुठे, 7 पॉट्स मध्ये. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, 2 pipes A and B can fill a tank in 12 hours and 15 hours. Okay. Respectively, another pipe C can empty 25 liters per hour. If all 3 pipes are working together, they can fill the tank in 10 hours. What is the capacity of the tank? LCM 12, 15, 10. त्याचं LCM जे आहे ते 60 असणार आहे. ओके. इफिशियन्सी आपण काढून घेऊया. A plus B is equal to 9U. ठीक आहे. A plus B minus C is equal to 6U. A plus B minus A plus B minus C. So 3U. 3U चे काय आहे, हे आपण केलं ना 60, 12 पंच 60 है ना. समजलं तुम्हाला. 5U 6U तर हे 25 है ना, 25 लिटर. 25/3 म्हणजे U इज इक्वल टू हे. ठीक आहे. त्यात आपल्याला 60U चं काढायचं आहे. ते कसं काढू, 60 into 25/3 म्हणजे किती येणार आहे, 500 लिटर येणार आहे. 500 लिटर. काही नाही, आपण 12 hour, 15 or 25 hours जे आहे ना, ते 60 LCM घेऊन घेतलेलं आहे आणि त्याच्यानुसार काढलेलं. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. अशा पद्धतीने आपण काही पाईप्सचे प्रश्न पाहिलेले आहेत जे आपल्या सिलेबसमध्ये आहेत आणि ते नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. आय होप ते तुम्हाला समजले असतील. आणि नवीन बॅच आपली 26 जानेवारीपासून आपण सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.